नमस्ते स्टुडंट्स. आज आपण रेशो अनालिसिसचा एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल, फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ चिराग लिमिटेड ऑन 31 मार्च 2025. बॅलन्स शीट दिलेली आहे 31 मार्च 2025ची. यामध्ये शेअर कॅपिटल 2 लाख, प्रॉफिट लॉस अकाउंट 30,000, जनरल रिझर्व 40,000, 12% डिबेंचर्स 4,20,000, सन्ड्री क्रेडिटर्स 1 लाख, बिल्स पेएबल्स 50,000, ॲसेट साईड्समध्ये लँड बिल्डिंग 1,40,000, प्लांट मशिनरी 3,50,000, स्टॉक इन ट्रेड 2 लाख, सन्ड्री डेटर्स 1 लाख, बिल्स रिसिवेबल्स 10,000 आणि कॅश ॲट बँक 40,000. बॅलन्स शीट क्लोज झालेली आहे 8,40,000 रुपयांनी. यावरून आपणाला कॅल्क्युलेट करंट रेशो, क्विक रेशो, इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल, डेप्ट टू इक्विटी कॅपिटल रेशो, प्रोप्रायटरी रेशो, कॅपिटल गिअरिंग रेशो आणि करंट असेट्स टू फिक्स्ड असेट्स रेशो असे 7 रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. सर्वप्रथम करंट रेशो इक्वेशन आहे करंट असेट्स भागिले करंट लायबिलिटीज. यामध्ये करंट असेट्स आहेत स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल्स आणि बँक बॅलन्स. याच्या अमाऊंट्स आहेत स्टॉक 2 लाख, डेटर्स 1 लाख, बिल्स रिसिवेबल्स 10,000 आणि बँक बॅलन्स 40,000. अशा टोटल करंट असेट्स आहेत 3,50,000. त्याचप्रमाणे करंट लायबिलिटीज क्रेडिटर्स अधिक बिल्स पेएबल्स. यामध्ये क्रेडिटर्स आहेत 1 लाख आणि बिल्स पेएबल्स आहेत 50,000. अशा टोटल करंट लायबिलिटीज आहेत 1,50,000. यावरून करंट रेशो येईल 3,50,000 भागिले 1,50,000 म्हणजेच 2.33 यानंतर दुसरा रेशो क्विक रेशो इक्वेशन आहे क्विक असेट्स भागिले क्विक लायबिलिटीज. यामध्ये क्विक असेट्स आहेत डेटर्स, बिल्स रिसिवेबल्स आणि बँक बॅलन्स. याच्या अमाऊंट्स आहेत डेटर्स 1 लाख, बिल्स रिसिवेबल्स 10,000 आणि बँक बॅलन्स 40,000. अशा टोटल क्विक असेट्स आहेत 1,50,000. त्याचप्रमाणे क्विक लायबिलिटीज, इथं क्विक लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज एकच आहेत. यामध्ये क्विक लायबिलिटीज आहेत क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल्स. याच्या अमाऊंट्स आहेत क्रेडिटर्स 1 लाख आणि बिल्स पेएबल्स 1,50,000. यावरून क्विक लायबिलिटीज टोटल येतील 1,50,000 आणि क्विक रेशो येईल क्विक असेट्स 1,50,000 भागिले क्विक लायबिलिटीज 1,50,000 म्हणजेच इक्वेशन असेल 1:1. यानंतर तिसरा रेशो इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल. इन्व्हेंटरी यालाच स्टॉक म्हटलेला आहे आणि याचं इक्वेशन आहे इन्व्हेंटरी डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. यामध्ये वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट्स वजा करंट लायबिलिटीज. आपणाला करंट रेशोमध्ये करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज मिळालेले आहेत. यावरून करंट असेट्स आहेत 3,50,000 आणि करंट लायबिलिटीज आहेत 1,50,000. करंट असेट्समधून करंट लायबिलिटीज वजा जाता वर्किंग कॅपिटल येईल 2 लाख रुपये. यावरून त्याचा रेशो येईल इन्व्हेंटरी टू वर्किंग कॅपिटल. स्टॉक आहे 2 लाख आणि वर्किंग कॅपिटल आलेलं आहे 2 लाख म्हणजेच रेशो आहे 1:1. चौथा रेशो आहे डेप्ट इक्विटी रेशो. इक्वेशन आहे लॉंग टर्म लोन्स भागिले प्रोप्रायटर्स फंड्स. आता यामध्ये लॉंग टर्म लोन आहे 12% डिबेंचर्स आणि प्रोप्रायटर्स फंड्स 12% डिबेंचर्स अमाऊंट आहे 4,20,000. प्रोप्रायटर फंड्स यामध्ये शेअर कॅपिटल अधिक रिझर्व अधिक सरप्लस म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स. यामध्ये शेअर कॅपिटल आहे 2 लाख, रिझर्व आहे 40,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स म्हणजेच सरप्लस आहे 30,000. अशी टोटल बेरीज येईल 2,70,000. इक्वेशन डेप्ट टू इक्विटी रेशो बरोबर लॉंग टर्म लोन्स भागिले प्रोप्रायटर फंड्स. म्हणून लॉंग टर्म लोन्स आहेत 4,20,000 भागिले प्रोप्रायटर्स लोन 2,70,000. रेशो येईल 1.56. पाचवा रेशो आहे प्रोप्रायटरी रेशो.
इक्वेशन आहे प्रोप्रायटर फंड्स डिवायडेड बाय टोटल असेट्स. यामध्ये प्रोप्रायटर फंड्स बरोबर शेअर कॅपिटल अधिक रिझर्व अधिक सरप्लस. अमाऊंट शेअर कॅपिटल 2 लाख, रिझर्व 40,000 आणि सरप्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स 30,000 अशी टोटल असेल 2,70,000. प्रोप्रायटरी रेशो इक्वल टू प्रोप्रायटर फंड्स डिवायडेड बाय टोटल असेट्स. प्रोप्रायटर फंड्स 2,70,000 आणि टोटल असेट्स आहेत 8,40,000. असेट साईडची टोटल म्हणजेच टोटल असेट्स 8,40,000. ॲन्सर येईल 0.32. 6वा रेशो आहे कॅपिटल गिअरिंग रेशो. त्याचं इक्वेशन आहे कॉमन इक्विटी डिवायडेड बाय फिक्स्ड इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज. कॉमन इक्विटी इज इक्वल टू, कॉमन इक्विटी म्हणजेच प्रोप्रायटर फंड्स इज इक्वल टू शेअर कॅपिटल अधिक रिझर्व अधिक सरप्लस म्हणजेच शेअर कॅपिटल 2 लाख, रिझर्व 40,000 आणि सरप्लस 30,000 अशी टोटल कॉमन इक्विटी येईल 2,70,000. यानंतर फिक्स्ड इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज, याचा अर्थ बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला जे फिक्स्ड इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड आहे त्या लायबिलिटीज म्हणजेच फिक्स्ड इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज. प्रॉब्लेममध्ये आहेत 12% डिबेंचर्स, याची अमाऊंट आहे 4,20,000. इक्वेशन आहे कॅपिटल गिअरिंग रेशो बरोबर कॉमन इक्विटी भागिले फिक्स्ड इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज. कॉमन इक्विटी 2,70,000 भागिले फिक्स्ड इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज 4,20,000. ॲन्सर येईल 0.64. 6वा रेशो आहे करंट असेट्स टू फिक्स्ड असेट रेशो. इक्वेशन करंट असेट्स भागिले फिक्स्ड असेट्स. करंट असेट्समध्ये आहेत स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल्स आणि बँक बॅलन्स. याची अमाऊंट आहे स्टॉक 2 लाख, डेटर्स 1 लाख, बिल्स रिसिवेबल्स 10,000 आणि बँक बॅलन्स 40,000 अशा टोटल असेट्स करंट असेट्स आहेत 3,50,000. फिक्स्ड असेट्समध्ये लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी आहे. यामध्ये लँड बिल्डिंग 1,40,000 अधिक प्लांट अँड मशिनरीचे 3,50,000. टोटल फिक्स्ड असेट्स 4,90,000. फॉर्म्युला करंट असेट्स टू फिक्स्ड असेट रेशो इज इक्वल टू करंट असेट्स डिवायडेड बाय फिक्स्ड असेट्स. यामध्ये करंट असेट्स 3,50,000 भागिले फिक्स्ड असेट्स 4,90,000. ॲन्सर येईल 0.71. थँक्यू.